ज्या अशुभ काळापासून मी तुला सावध राहायला सांगितलं होतं तो काळ आता टळला आहे। तो एक युद्धाचा काळ होता। या काळात श्री खंडेराय स्वतः दैत्यांशी लढण्यासाठी रणभूमीवर गेले होते। म्हणूनच या काळात खंडेरायांना कोणतंही साकडं घालू नको असं मी तुला सांगितलं होतं। या युद्धात खंडेरायांचाच विजय झाला खरा, पण या युद्धात झालेल्या विध्वंसामुळे ते सगळ्यांपासून फार दूर एकांतात गेले आहेत। जेजुरीतही सर्वजण त्यांची वाट पाहत आहेत। त्यामुळे तुला जर खंडेरायांना कोणतं साकडं घालायचं असेल तर तुला उद्याच्या सूर्योदयापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। वय महाराज, महाराज तुम्ही मला जे जे सांगाल ना ते म्या करल। उद्या सूर्य उगव पातूर मी त्यासनी कोणचं बी साकडं घालणार नाही। बानू, तू काळजी करत असशील म्हणून मी तुला हे सगळं सांगायला आलो। येतो मी। नारायण नारायण। मला तर असं वाटलं होतं की मला तुमच्याशी पुन्हा कधी बोलायला मिळेल, पर आता मला तुमच्याशी बोलायला मिळालं हेच लय हाय बघा माझ्यासाठी। पर तुम्ही देव हायसा, माझ्यासारखे अजून लई लोक आहेत जे तुमची वाट बघत आहेत, ज्यांना तुम्हासनी भेटायचं आहे। तुम्ही जसं माझं मागणं पुरं करता तसंच त्यांचं बी करावं जी। ते वाट बघत आहेत नव तुमची। तुम्ही जेजुरीत जाऊन त्यांचं मागणं पुरं करावं हेच माझं मागणं आहे असं समजा। महादेवा, हे वैराग्य आपल्याला अनेक वेळा असं सगळ्यांपासून दूर का नेतं? सृष्टीविषयीची करुणा तुम्हाला अशी एकांतात का घेऊन जाते? देवा, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। देवा, मी तुम्हाला जेजुरीला न्यायला आलो आहे। नारायणा, काही काळ मला इथेच राहू द्या। सगळी जेजुरी आपली वाट पाहते आहे देवा। तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना तुम्ही दिसलाच नाहीत तर त्यांचं काय होईल? कुठल्याही युद्धानंतर जे होतं तीच ही परिस्थिती आहे। सगळे हताश निराश आहेत। सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं, जीवलगांचे मृत्यू, अन्न पाण्याची वानवा आणि नैराश्य आहे देवा। आपण पुन्हा माणसांमध्ये येणं आवश्यक आहे देवा। मला नाही यावं असं वाटत। देवा, मणिमल्लाच्या युद्धानंतर आपण शून्यातून पुन्हा सगळं उभं केलं। राज्याची सर्वदूर बांधणी केलीत, लोकांना सुखाचे दिवस दाखवलेत। ह्या दरम्यान जी संकट आली ती आपण पुढे होऊन झेललीत। देवा, आपण महादेव आहात। मार्तंड भैरवाच्या या रौद्र रूपात आपण राखेतून सोन्याचे दिवस सगळ्यांसाठी आणता आहात। मग आत्ताच असे दूर का आलात? आपल्याच हाताने उभारायचं आणि आपल्याच हाताने मिटवायचंय। सृष्टीचा नियमच आहे तो, आपण जाणताच देवा। हो
परंतु जे जे नष्ट केलं आहे त्याला पुन्हा मुक्तही करायचं असतं. हो, आणि त्यांना मुक्त करायचं म्हणजे त्यांची वेदनाही तुम्हाला घ्यावी लागते आणि ती भोगावीही लागते. म्हणून काही काळ मला इथेच राहू दे. एक वेळ ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी आपल्याला इथे एकांतात सोडून गेलोही असतो, परंतु आपला विवाह पौष पौर्णिमेला आहे आणि पौष पौर्णिमेला काही दिवसच शिल्लक आहेत. विवाह आहे त्यामुळे मी आपल्याला घेऊन जाणारच, कारण म्हाळसा देवींना विवाह निर्विघ्नपणे पार पाडण्याचं मी वचन दिलंय. बंधू या नात्याने ते माझं कर्तव्य आहे देवा. आपण दिलेले वचन पूर्ण होईल केशवा. तोपर्यंत काही क्षण मला इथेच एकांतात राहू दे. विवाह आणि विवाहपूर्व विधी पूर्ण करण्यासाठी आपण जेजुरीस याल याची मला खात्री आहे, परंतु तोपर्यंत म्हाळसा देवींनी आपल्याबद्दल विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ? येतो मी. मार्तंड भैरवाच्या या चरित्रात आपले नाव भविष्यात खूप आदराने घेतले जाईल प्रधानजी. तुम्ही असे ध्यानस्थ कुठे बसले आहात? मला बोलायचं होतं. बोलावे. आपण अंधाऱ्या जागेत असे का बसले आहात? भाषा मी जेजुरीत नाही, दूर एका अरण्यात एका पडक्या वास्तूत आहे. पण का? मला एकांतात राहायचं होतं. पण आपण असे कसे ठरवले मला न सांगता? मला वाटलं तू समजून घेशील. ठीक आहे, मला समजावून सांगा काय झालं ते. भाषा, उलुख नावाच्या दैत्याबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धात पुन्हा खूप प्राणहानी झाली. अन्नधान्य, पशु पक्षी प्राणी यांची वाताहत तर झालीच, परंतु हे सगळं नष्ट करणारा मीच होतो. या सगळ्याचे दायित्व केवळ आपले कसे? कारण मी लय तत्वाचा स्वामी आहे. हे सगळं नष्ट करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. भाषा, काही क्षण मला एकटं राहायचंय. तुम्ही काय म्हणत आहात हे मला पूर्ण कळले नाही, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या प्रजेसाठी आणि माझ्यासाठी आपल्याला परत यावं लागेल. भाषा, तू म्हणतेस तसा मी परत येणार, परंतु कधी हे मला ठरवू दे. आपला विवाह होण्याआधीच सप्तपदीतली सगळी वचनं आपण मला दिलीत, हे आपल्या स्मरणात आहे ना? मी तुला असे वचन देतो की सुखदुःखाच्या कोणत्याही क्षणी माझे शिवतत्व तुझ्या बरोबर असेल. विवाहाआधीच काय, विवाहानंतरही मी आपल्याला कुठे एकटे जाऊ देणार नाही. मी आतापर्यंत आपल्याला काहीच मागितले नाही. आपण जेजुरीला लगेच परतावे ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे म्हाळसा, सूर्योदयाला मी जेजुरीत असेन.
देवा, देवा, आपण जेजुरीस आलात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या नुसत्या असण्याने आता सगळ्यांना धीर येईल. आपण जेजुरीत नव्हता तेव्हा हे सर्व सांभाळणं सोपं नव्हतं. तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांना काही झालं तरी असं सोडून जाऊ नका. पुन्हाही अशी वेळ येणार नाही याची मी काळजी घेईन. आपण बोलत काय बसलो आहोत? युद्ध आणि युद्धानंतरचा क्षीण घालवण्यासाठी आपण विश्रांती घेणं आवश्यक आहे देवा. विश्रांतीनंतर आधी सर्वांना भेटूया. ठीक आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मी नसताना आपण जेजुरी गडाची, इथल्या माणसांची काळजी घेतलीत. त्यांच्यावर इतकं प्रेम केलं, त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीये. अहो, असं काय करताय? विवाह आधी हे घडणारच होतं आणि म्हणूनच मी विवाह आधी इथे आले. आणि मला आपल्याला आठवण करून द्यायची होती की म्हाळसा देवींना विवाहासंदर्भात आपल्याकडून कोणताही संपर्क झालेला नाही. आपण स्वतः त्यांच्याशी बोलावं असं मी सुचवेन. निश्चितच. चला भेटूया सर्वांना. नमो चंड मातंड तू खड्गधारी देवा, उभा जे सौख्यकारी करी शूर शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. शिव 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 नाव तुझे मल्हार सदा. शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू विश्वपिता. कल्पद्रुम तू निर्गुण राजा. नाव तुझे मल्हार सदा, मल्हार सदा, मल्हार सदा. तुम्हाला भेटून मला काय वाटतं हे मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही दुःखात होतात, परंतु मी इथे नव्हतो. परंतु प्रधानजींच्या आग्रहामुळे आणि म्हाळसेच्या प्रेमाने मी इथे तुमच्यात आलो. तुमचे दुःख, तुमच्या वेदना आता माझ्या आहेत. सर्व शुभ होईल, चिंता नसावी. हे धन्वंतरी, यांच्या दृष्टीने जगातील कोणताही आजार बरा होणे शक्य आहे. धन्वंतरी, आपण माझ्या प्रजेला वेदनामुक्त, निरोगी करून त्यांच्यावर कृपा करावी. देवा, यापुढेही भविष्यात आपल्या भक्तांना वेदनेतून, दुर्धर आजारातून बाहेर काढून
निरोगी आयुष्य मी प्रदान करेन. सदानंदाचा याकोट याकोट देवा 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 तुम्ही आलात देवा. आपला देव आला, आपला देव आला. देव माझा मल्हारी जिंकोनी आला. मनी जणू भक्तांचा आनंद झाला. मनी जणू भक्तांचा आनंद झाला. गळत्याच्या शोभे विजयाची पुष्पमाला. गळत्याच्या शोभे विजयाची पुष्पमाला. शिरावरी हात त्याचा फिकीर ना कुणाला. फिकीर ना कुणाला. देव माझा मल्हारी जिंकोनी आला. मनी जणू भक्तांचा आनंद झाला. मनी जणू भक्तांचा आनंद झाला. आ दिली तुझ्या चरणी आहुती प्राणाची. तुझ्या सेवेत फुले फुल ही प्रेमाची. घुमे तुझ्या नामाचा नगाडा अंतरी. शोभे विजयाची दीपमाळ गडावरी. देव माझा मल्हारी जिंकोनी आला. देव माझा मल्हारी जिंकोनी आला. मनी भक्तांच्या जणू आनंद झाला. मनी भक्तांच्या जणू आनंद झाला. या ना, आई आणि बाबा बाहेर गेले आहेत. मग मी येऊन गेलो त्यांना सांगा. मी पुन्हा परत येईन. आपण घरात तरी या. आपण येऊनही मी आपले स्वागत केले नाही हे जर बाबांना कळाले तर त्यांना ते आवडणार नाही. मागे मी सांगितल्याप्रमाणे जे युद्ध मला दिसत होते ते आता होऊन गेले आहे. तरी सर्वत्र अजूनही असे कुंद वातावरण का? युद्धाच्या काळात प्रचंड प्रमाणात विध्वंस होतो. त्यातून सावरायलाही बराच काळ जायला लागतो. हे कुंद वातावरण कदाचित त्याचेच प्रतीक असावे. परंतु मी आपणास एवढेच सांगू इच्छितो की आपण कोणतीही काळजी करू नये. काही दिवसात पुन्हा सारे चैतन्यमय होईल. म्हणजे येत्या काही दिवसातच विवाहाचा मुहूर्त करता येईल तर? नाही, इतक्यात नाही.